नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सर्वांचा ऑल टाईम फेवरेट म्हणजेच राजमा चावल. हॉटेलसारखा दाटसर आणि मसालेदार राजमा घरी कसा बनवायचा त्याच्या काही खास टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात आधी मी इथे 1 कप राजमा घेतलेला आहे, म्हणजेच साधारण 250 ग्रॅम, जो मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे. तर आता आपण हा भिजवलेला राजमा कुकरमध्ये टाकूया. त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी, इथे मी साधारण 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर त्यात तमालपत्र, दालचिनी आणि थोडं मीठ घालून आपण याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत. राजमा व्यवस्थित मऊ शिजणं खूप महत्त्वाचं आहे, तरच त्याला ती छान चव येते. तर इथे आपण आपला राजमा शिजत आहे तोपर्यंत ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि तव्यावर छोट्या चमच्याने 1 ते 2 चमचे तेल घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. कांदा एकदा का थंड झाला की मग आपण त्याला मिक्सर जारमध्ये घालूया. त्यानंतर त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घालू, 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि हे आपण मिक्सरला छान बारीक तयार करून घेऊया. तर आता इथे आपण बघूया आपला राजमा व्यवस्थित शिजला की नाही ते. बघा, आता आपला राजमा छान व्यवस्थित शिजलेला दिसतोय. आता आपण हे चेक करून घेऊया आपला राजमा शिजला आहे की नाही ते. हे बघा, व्यवस्थित शिजलेला आहे आपला राजमा. आता या राजमामधून मी 1 ते 2 चम्मच राजमा बाजूला काढून ठेवणार आहे. तो राजमा आपण मॅश करून भाजीमध्ये घालू शकतो, त्यामुळे आपल्या भाजीला छान दाटसरपणा येतो. तर इथे आता मी एका कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घेत आहे, किंवा तूपही घेतलं तरी चालेल. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे घालूया. जिरे छान तडतडले की त्यात आपण आता तयार केलेली पेस्ट घालूया. आता यात आले लसूण पेस्ट टाका आणि तिचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. तर आता इथे आपण सुके मसाले घालूया. 1.5 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनेपूड आणि 1 चम्मच घरगुती मसाला किंवा गरम मसाला आपण इथे ॲड करूया. आता हे छान आपण परतून घेऊया. आता हा मसाला आपण 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. त्यामुळे आपल्या मसाल्याला छान तेल सुटेल. हे बघा, आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण राजमा घालूया. आपण राजमा पाण्यासोबतच घालूया. आता बघा, आपण हा राजमा छान मिक्स करून घेऊया आणि आपण मगाशी काढून ठेवलेला जो राजमा होता त्याला थोडं मॅश करून आता इथे आपण भाजीमध्ये घालूया. याने भाजीला छान दाटसरपणा येतो आणि एक हॉटेलसारखी चव येते. तुम्ही ही टीप नक्की करून बघा. आता हा राजमा आपण 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजू देऊया, म्हणजे मसाले छान राजमामध्ये मुरून जातील. त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊया. पाणी खूप जास्त घालू नका, कारण आपल्याला भाजी पातळ नको आहे. त्यामुळे पाणी लागेल तेवढंच घाला. आणि त्यानंतर आपण मीठ घालूया. मीठ थोडं कमीच घाला, कारण आपण राजमा जेव्हा शिजायला घातला होता तेव्हा आपण त्यामध्ये मीठ घातलेलंच होतं. तर आता याला परत 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया. हे बघा, आता आपल्या भाजीला छान एक दाटसरपणा आलेला आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि आपली राजमाची रेसिपी रेडी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच छान छान रेसिपीमध्ये.